नमस्कार, स्मिता मनोज पाधी यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। आता आम्ही अंधेरीचा राजा म्हणजे त्या गणपतीचं विसर्जन दरवर्षी भाद्रपद संकष्टीला होतं। तर उद्या मला वाटतं संकष्टी आहे, आज 9 तारीख 9 सप्टेंबर आणि सकाळचे आता वाजले आहेत साधारण 6:30। आम्ही घरून सगळं आवरून आता दर्शनाला जातोय। आज मंगळवार पण होता, तसंही सकाळचं जरा गर्दी कमी असते आणि छानही वाटतं, प्रसन्न। विशेष गर्दी सकाळी नसते, संध्याकाळी आता आजकाल उद्यापर्यंत तर खूप गर्दी असणार। तर ही गल्ली आहे, या गल्लीतून डावीकडे गेलं की मंडप आहे, तुम्हाला दाखवते सगळं। गणपती बाप्पा मोरया। लोक अजूनही येत आहेत दर्शनाला। सकाळचं हा असा रस्ता जातो आतमध्ये आणि सकाळचं छान वातावरण आहे। 6:30 झालेत, तरी आम्हाला 15-20 मिनटं लेटच झाला। म्हटलं 6 पर्यंत मंदिरात पोचू। आमचं घर इकडनं अगदी 5 मिनटं अंतरावर चालत आहे, त्यामुळे त्या बाबतीत आम्हाला बरं पडतं की छान बाप्पा आमच्या जवळच असतात। तर दरवर्षी आम्ही असे दर्शनाला येत असतो। आणि बघा ही मेन गल्ली, इथे सगळ्या रेसिडेन्शियल बिल्डिंग्स आहेत आणि हा जो उजवीकडे दिसतोय तो अंधेरी राजाचा मंडप। मी 10 दिवसात मला दर्शनाला नाही जायला मिळालं आणि बाहेरूनच सगळं पाहत होते। हा आतला रस्ता आहे, मेन रोड वीरा देसाई रोड अंधेरी वेस्ट, इथे बाहेरच्या बाजूला आहे, हा आतला एरिया आहे। सो आपण आता गणपतीच्या मंडपाच्या दारात आलेलो आहोत आणि लोक तुम्हाला दिसत आहेत, बरीच लोक सकाळी ऑलरेडी दर्शनाला आलेली आहेत। बाहेर चपला दिसत आहेत भरपूर। हा मंडप आणि आतमधला मारुती। माझ्या ऐकिवात होतं की मारुतीचं डेकोरेशन केलंय, मुलगा पण म्हणाला, तो जाऊन आला। अशी इथेच एका कोपऱ्यात चप्पल काढते। आतमध्ये मंदिरात लाईन आहे, पण इथे मात्र एवढी लाईन नाही आहे। तर हे असं सगळं त्यांचं असतं। आणि हे बघा बाप्पा, गणपती बाप्पा मोरया। हे जे मैदान आहे, याच मैदानामध्ये नवरात्रीत गरबे होतात आणि इथे देवी पण बसते याच मंडपात। सो आता आपण गाभाऱ्यात प्रवेश करत आहोत। तर ही पाहत असाल लोक आलेलीच आहेत।
आंटी नाही बाबा. एकत्र आहोत आम्ही एकत्र आहोत. तरी इकडे घ्या तुम्हाला इकडूनच चला, म्हणजे तुम्हाला फोटो पण काढता येईल, सगळं करता येईल. आप पैसा कम करो.